आणि मी तयारी करून बसली आहे. झालं तर रेडी रेंज इकडे ये जरा. पाठी सरक जरा, पाठी जा पाठी. आता आम्ही चाललोय पालखीला आणि हा माझा छोटा वारकरी आणि हे त्याचे सगळे बहीण भाऊ आणि स्वप्नील आणि रेहान झाले तयार. श्री हरी विठ्ठल. चला रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. गुड्डी कुठे आपला? गुड्डी दाखव. रामकृष्ण हरी बोल गुडू. चला रेयांश. चला माऊली चला. ओ माऊली चला. घेतलं आम्ही पहिलं टाळ एक रेयांसाठी. तुझ्यासाठी घेतलं हे. बघू शकता तुम्ही आजचं वातावरण इकडचं. अशी खूप सकाळपासून, सकाळी 4 वाजल्यापासून अशीच गर्दी आहे माणसांची इकडे. तुम्ही बघू शकता नुसती माणसं आहे आणि हे सगळं आमच्या बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर असं आहे सगळं. एवढी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आणि मग रेयांशनी आणि स्वप्नीलने लावून घेतला टिक्का. मी पण आता वारीतून चाललो असं सगळे. आईला घे आई. असे सगळे खूप गर्दी आहे आणि खूप मस्त पण वाटतंय. बघू शकता तुम्ही केवढी जास्त गर्दी आहे. आपण आपला झेंडा नाही आणला यार. गाडी हाय जय हरी विठ्ठल. इथे आम्ही माऊलीचे आसन करायला येतात ना. विसाव्याच्या इथे दर्शन घ्यायला आलोय. हे माऊलीचं विसावाचं ठिकाण आहे. तर आम्ही सगळे पहिले इथे दर्शन घेतोय. व्हिडिओ बघतात. आता पालखीच्या तिथे सगळ्यांनी जाऊन उभं राहायला. काय नाव ऑरेंज लावा. ना ए बाबा तू का कसं घ्यायचं.
हात करा हात सगळ्यांनी. आणि इथे सगळी जेवणाची व्यवस्था आहे, जे पालखी सोबत येतात त्यांची. कसं कसं जेवण बनवत आहे. तुम्ही भाकऱ्या, भात, आता आम्ही इथे सगळे पालखीची वाट बघतोय. आता इथूनच आमच्या इथे पालखी जाणार, सो मग आमचं इथून दर्शन होईल. सो आम्ही इथे वाट बघतोय सगळेजण. पालखी येते, पालखी यायला चार वाजल्यापासून 4 पण का रात्रभर लोक चालतातच एक वाटतं ना. मी जेव्हापासून तेव्हापासून आधी लोक चालतातच आहेत. पण चालायचं येणाऱ्या पाठवून नाही पिढी. ते बघा तिथे वाटायला सुरुवात केली. आमची वारी आनंदात चाललेली आहे, आम्हाला काही काळजी नाही. काळजी नाही, आनंदात वारी चाललंय. फुल आनंदात वारी आहे आमची. किती वर्षापासून करताय वारी? आम्ही 5 वर्षापासून वारी करतो. आमची आजी 20 वर्षापासून वारी करते. 30 वर्ष झाले वारी करताय? 20 वर्ष झालं वारीला आमच्या आजीला. हा का? हा, तुम्ही आनंदात राहा तुम्ही. थँक्यू. तुम्ही लातूरून आलो आम्ही. लातूरवरून आलाय. वारी म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय आहे? नेमकं वारी म्हणजे आमच्यासाठी आनंद आहे. आनंद. हा. चांगलाय चांगलाय. नीट जावा, नीट हो, या. शांत शांत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. आणि आई आल्या आता ह्या रेडिओ. आईची साडी घेतलेली आहे ना. आणि हे जे असं वाटण्याचं काम चाललंय, साबण आणि काय तेल वगैरे. साबण, तेल पहिले आंघोळ करायची, नंतर मग छानपैकी तेल लावायचं आणि डोकं थंड राहतं. तेल वाटतं, तेल आणि साबण पकड. माऊलीचं डोकं दिवसभर चालून चालून संध्याकाळी आराम करताना थंड राहावं म्हणून हे नवरत्न तेल. आणि कोणत्या इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी 12 तास डेटॉल साबण दिलेलं आहे. याचं वाटप मी करतोय. माझं नाव नितीन आगवणे, राहणार नीरा, मुक्काम पोस्ट नीरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. खूप छान काम चाललंय तुमचं. तुमची आठवण आली. रामकृष्ण हरी. सगळ्यांना मस्त वाटतंय. आणि आता आई टिक्का लावतायत. अरे बाबा, आणि आहे माऊलीचा घोडा.
पाणी हवंय का? काय बोलायचं आहे? आम्ही आलो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला. प्रचंड गर्दी आहे इथे. तुम्ही बघू शकता हे सगळे वारकरी चाललेले आहे. आयन ते पंढरपूर. आमचा भाऊ पण आलेला आहे भुईसरवर पालखीसाठी. हा वैष्णवांचा मेळा चाललेला आहे पंढरीकडे. पुण्यवान लागला आहे आज हा. पहिल्यांदा आलाय पालखी. तर पालखीचा आनंद घेतोय. खरंच पुण्यवान आहे. खूप गरम होतंय, कडक ऊन आहे. माऊली जवळ आले की दर्शन देतो तुम्हाला सगळ्यांना. आखी देतो आणि तुम्हाला देतो. कसं वाटतंय लुक? स्पायडरमॅन बघा. आणि हा स्पायडरमॅन. आणि ही आमची छोटी मंडळी आहेत सगळी. काय करा रे टायगर? अजून 2 जण ऑन द वे आहेत. भेटलो होतं गेलं आपण. त्या साईडला पाय दर्शन होते लवकर. इथे गर्दी होणार ना. माऊलीची पालखी आली आहे. गाण्याच्या साईडला बघते त्या गेल्यात ना तिकडे. आले माऊली आले. हे त्या साईडला बघतो उभे आहे तुमचं. आले माऊली आले. पोलिसांचा डायरेक्ट आतमध्ये जायचा. रशी लावलेली माऊली आले. चला माऊली. काढले बेकार पोरांना वाटायला घेऊ ठीक आहे. तू असं काढ वाटतं वाटायला या. वाटायला या. घेतलं का? झालं हो पाठवून या समोरून या. समोरून या समोरून या.
हे रोहन इकडे पुढे पुढे अरे इकडे तो मम्मी तिथे वाटायचे तिला ललिता तुझ्या हातात जरा 2-3 दे. आता ह्या लोड गेला की 10 मिनिटं रामकृष्ण हरी. अरे म्हणजे कचरा आहे सगळा खाली फेकणार तो कचरा तिथे कुठून आलात तुम्ही सगळे? अच्छा, किती सीट आहे तुमची? आपलं ओगळ आपलं कोकण. किती वारी आहे तुमची? तिसरी वारी. वाल्ल्याचे जेजुरी काय तुमच्यासाठी वारी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? तुम्ही काय आनंदवारी. तरुण पिढीला काय संदेश द्याल यातून? सगळ्यांनी सामील व्हावं याच्यात. खूप काही मजा असते याच्यामध्ये. भक्तिभावामध्ये कोण लहान नाही कोण मोठं नाही, सगळं सोडून तुम्ही देवासाठी एक दिवस तरी काढा आणि वारीचा अनुभव घ्या. यातच खूप शिकण्यासारखं आणि आयुष्य जगण्याचं रहस्य हे यातच लपलेलं आहे. त्याचा आस्वाद घेणं महत्वाचं आहे. एवढी मोठी वारी असून सुद्धा ना गडबड ना गोंधळ, स्वयंसिद्धाने सर्व चाललं असतं. स्वयंशिस्त महत्वाची आहे आणि ते प्रत्येक जण पाळतो. रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी. कुठलं गाव? खेड रत्नागिरी. काय नाव आहे तुमचं? आमचं पाटणे माझी नगरसेवक आहेत. वाटलं कसं वाटलं वाटून? चांगलं वाटलं. खिडक्या काय करा
मध्ये चाललो मध्ये या खालचा बोडू नको. नाही खालचा संपला वरचा आपला जय हरी माऊली जय हरी जय हरी जय हरी जय हरी. कुठून आलात तुम्ही? नांदेड नांदेडहून. हो. कितवी वारी? ही माझी तिसरी वारी आहे. किती किलोमीटर चालता दररोज? 500 किलोमीटर आता म्हणजे इथं आपलं 500 किलोमीटरचा रन आहे हा. पण मग 30, 35, 40 किलोमीटर चालते. छान, छान. जय हरी. माझं पण येऊन दे जरा. पुढे पुढे जा ना. या या उभे राहा, उभे राहा. फोटो चालू आहे. इकडे 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 हो या या या. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग रामकृष्ण. नाही आले होते. रामकृष्ण हरी.
मजा आली कुठे तिला मला काय मिळालं एक बघ नाही तुला मेंदू वडा घेऊ खायला का साबुदाणा वडा हा साबुदाणा वडा घेतात चल इथे बसून खाऊया आपण आपण खाऊयात सगळं. बोललो म्हणजे घरी कर. आईला थांबू दे ना आपण जाऊ इरिटेट झालं मगासपासून देऊ तुम्हाला? त्यांना भात दे. व्हिडिओ पण कसं काढलं नाही म्हणजे आता स्टार्टरचं वाटतं. नाही, आपण स्टार्ट करू कसं इथे क्लिक करायचं आमच्याकडे इथे स्वप्नील दशरथ सोनवणे मनाली स्वप्नील सोनवणे आणि रियाज स्वप्नील सोनवणे हे तिघं आलेले आहे हे आमच्याकडे आज आवलीच्या वारीसाठी आलेले आहे कुटुंब फार खुश दिसते कसं वाटतं तुम्हाला एक नंबर लय भारी. थोड्या वेळाने माऊलीच्या देवभोजनाचा आनंद घ्या तुम्हाला आमंत्रण ओके नक्की दोन फोटो घे थांब ना तुम्हाला सांगा हे ऑडिट एडिट होऊन नंतर परत ते जॉईंट होणार आहे त्याच्यात तुम्ही नका पहिल्यांदा आले वारीला कसं वाटतं तुम्हाला खूप छान दरवर्षी जमाल नाही काढायचं. आणि मग हे आमचे कल्याणचे वारकरी पण होते पालखीत चालायला. मग आम्ही त्यांना घरी बोलवलं आमच्या चहा पाण्यासाठी. तेवढेच त्यांचे पाय आमच्या घरी लागले. ह्यातच आमचं भाग्य. सो मग त्यांना चहा पाणी केलं, त्यांच्यासोबत थोडे गप्पा मारल्या, फोटो वगैरे काढले आणि मग ते गेले. आणि ते घरी आल्यामुळे आम्ही सगळे खूप खुश होतो आणि मग सगळ्यांनी एक फॅमिली फोटो काढला आणि मग ते गेले.